मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे म्हैसूर पॅलेस आणि म्हैसूर पॅलेस पाहिल्यानंतर आता आपण निघालोय वृंदावन गार्डन पाहण्यासाठी. तर वृंदावन गार्डनचं डिस्टन्स इथून जवळजवळ 20 किलोमीटर म्हणजे 30 ते 35 मिनिटाचं अंतर आहे. आणि ते बघितल्यानंतर आपण परत पुण्याची रिटर्नची जर्नी चालू करणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतोय म्हैसूर सिटी. हा पुढे सिग्नल आता सुटलेला आहे. या साईडला काही तर आहे. कर्नाटकच्या बस तुम्ही पाहू शकता कशा आहेत, लाल आणि ग्रे कलरच्या आहेत. कर्नाटकचे पासिंग बघा, वेगवेगळ्या स्टेटच्या गाड्या दिसतात. स्टेट म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या. कर्नाटका 45, कर्नाटका 30, कर्नाटका 09. ह्या कर्नाटकमधल्या ऑटो आहेत बघा. इथे ग्रीनरी ॲज कम्पेअर टू पुणे भरपूर ग्रीनरी दिसते रोडच्या कडेने. काळ्या पांढऱ्या शिक्षा पण आहेत आणि हिरव्या पण आहेत. आता हे बघा, हे भारतीय भाषा संस्थान. वृंदावन गार्डन हे स्पेशली म्युझिकल फाउंटन शोसाठी प्रसिद्ध आहे. इथे खास लोक म्युझिकल फाउंटन शो पाहण्यासाठी येतात. इथे आल्यानंतर तुम्ही पाण्यामध्ये बोटिंग सुद्धा करू शकता. गार्डन आहे.
मित्रांनो, आपला शेवटचा दिवस आज इथे संपतोय, म्हणजे ट्रिपचा शेवटचा पॉईंट पाहिलेला आहे तो आहे वृंदावन गार्डन म्हैसूर. आता याच्यानंतर आपण परत निघालोय पुण्यासाठी. तर जस्ट आपण निघालेलो आहे आणि इथून पुण्याचं अंतर जे आहे ते 17.5 ते 18 तासाचं आहे. 800-850 किलोमीटर इथून आपल्याला पुण्यासाठी जावे लागणार आहे. तर ह्या 7 ते 8 दिवसाच्या ट्रिपमध्ये जो काही आम्ही एक्सपिरियन्स घेतला, जे पॉईंट एक्सप्लोअर केले ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि काही तुमच्याकडून काही सजेशन असतील तर ते कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्टसाठी प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया आता एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.